विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण वसाहतवाद विरुद्ध भारतीयांचे संघर्ष या प्रकरणामध्ये 1857 पूर्वीचे जे लढे आहेत त्या लढ्यांची माहिती आपण घेतलेली होती. आज आपण त्यातील दुसऱ्या मुद्द्याला विचार करणार आहोत, तो म्हणजे 1857चा स्वातंत्र्य लढा. तुम्हाला ज्ञात असेलच की 1857 मध्ये भारतीयांनी एक मोठा लढा उभारलेला होता. ब्रिटिश कंपनी सत्तेच्या विरोधात एक मोठा संघर्ष उभा राहिलेला होता. या उठावाला इंग्रजांनी उठाव असे जरी नाव दिलेले असले तरी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीयांचा 1857चा तो एक स्वातंत्र्य लढा होता असे स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी 1857चे स्वातंत्र्य समर, भारतीयांचा स्वातंत्र्य लढा या नावाचे पुस्तकही लिहिलेले होते. या लढाईच्या मागे, या उठावाच्या मागे भारतीयांची स्वातंत्र्याची भावना होती असं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारचा उठाव संपूर्ण भारताच्या बऱ्याचशा भागामध्ये ती प्रतिक्रिया म्हणून झालेला होता. खऱ्या अर्थाने तो ब्रिटिश कंपनीच्या वसाहतवादाविरुद्धचा तो संघर्ष होता. हा लढा आपण मागेही पाहिले होते की अचानक असा घडलेला नव्हता. अनेक प्रकारचे छोटे मोठे लढे या अगोदर सामान्य जनतेने आपल्या परीने केलेले होते. मी मागेही बोललो होतो की भारताचा जर इतिहास काढला तर कमीत कमी 1857च्या उठावाच्या अगोदर जवळजवळ 2000 अशा प्रकारचे छोटे मोठे उठाव झालेले दिसून येतात. दुर्दैवाने त्याची इतिहासामध्ये नोंद नाही, कारण इतिहास सुरुवातीला इंग्रजांनी लिहिला आणि त्यामुळे त्याची फारशी नोंद सापडत नाही. तरी प्रमुख उठावांची आपण मागच्या तासाला आठवण करून घेतली. त्याचप्रमाणे या 1857च्या उठावाचा आपल्याला यावेळी अभ्यास करायचा आहे. 1857च्या उठावाला कोणती कारणे कारणीभूत ठरली किंवा ही कोणत्या कारणामुळे अशा प्रकारचा भारतीयांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला आणि त्या असंतोषातून एवढा मोठा अशा प्रकारचा उठाव घडून आला. याच्यासाठी सगळ्यात पहिलं कारण जे आहे तो आपल्याला सैनिकांमधील असंतोष. बऱ्याच वेळा असंही म्हटलं जातं की 1857चा उठावा हे सैनिकांचं बंड होतं. बंड होतं. परंतु केवळ सैनिकांचं ते बंड नव्हतं, तर तो एक प्रकारे भारतीयांची प्रतिक्रिया होती. साहजिकच सैनिकांचा जो असंतोष होता त्या सैनिकांच्या आतोषामध्ये सगळ्यात पहिलं होतं की ब्रिटिश सैन्यामध्ये जे भारतीय सैनिक होते त्या भारतीय सैनिकांना मोठ्या प्रमाणावरती जी वागणूक दिली जात होती ती अतिशय भेदभावाची होती. बऱ्याच वेळा त्यांना काला आदमी किंवा काळा माणूस म्हणून त्यांना हिणवलं जात होतं. काळ्या माणसाची आणि गोऱ्या माणसाची कधी बरोबरी होऊ शकत नाही, कारण ते मागासलेले आहेत वगैरे वगैरे अशा प्रकारची एक ब्रिटिश लोकांच्या मनामध्ये जी भावना होती त्या भावनेचा परिणाम कुठेतरी भारतीय सैनिकांना झाला. तो कितीही पराक्रमी असला, लढवय्ये असला तरीसुद्धा त्याला ब्रिटिश सैनिकाच्या खालोखाल वागणूक ही मोठ्या प्रमाणावरती दिली जायची. त्यामुळे भारतीय सैनिकांच्या मनामध्ये ब्रिटिशांबद्दल एक असंतोषाची भावना होती. त्याचप्रमाणे सैन्यामध्ये भारतीय सैनिकांना ब्रिटिश सैनिकापेक्षा कमी प्रकारचा भत्ता दिला जायचा. म्हणजे एकाच पदासाठी ब्रिटिश आणि इंग्रज सैनिक असेल किंवा पाश्चात्य सैनिक असेल तर पाश्चात्य सैनिकाला मात्र मोठ्या प्रमाणावरती भत्ता दिला जात होता, तर भारतीयांना बऱ्याच प्रकारचे भत्ते हे नाकारले जायचे. त्यामुळे सैनिकांच्या मनामध्ये त्याची एक भावना होती. त्याचप्रमाणे कुठल्या मोहिमेच्या वेळी त्यांना समुद्र ओलांडण्याची सक्ती केली जायची. त्या काळी भारतीय लोकांमध्ये अशी भावना होती की समुद्र पर्यटन करणं म्हणजे धर्म बुडवल्यासारखं मानलं जायचं. आणि म्हणून बऱ्याच वेळा इंग्रजांनी ब्रह्मदेश, श्रीलंका या इतर आजूबाजूच्या देशांवर जेव्हा आक्रमण केले तेव्हा अनेक भारतीय सैनिकांना, त्यांच्या पलटणींना त्यांनी समुद्र पर्यटन करण्यास भाग पाडलं. त्यामुळे कुठेतरी सैनिकांच्या मनामध्ये अशी भावना निर्माण झाली होती की इंग्रज हे आमचा धर्म बुडवत आहे किंवा ते धर्म मोडण्यासाठी निघालेले आहेत.
त्यामुळे ती एक प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. त्याचप्रमाणे जी कवायती केल्या जायच्या किंवा सैनिकांची जेव्हा कवायत होत होती, त्या कवायतीच्या वेळी जे सोल्जर असायचे, कर्नल असायचे, कॅप्टन असायचे किंवा कवायतीचा जो प्रमुख असायचा, जो ब्रिटिश असायचा, तो ब्रिटिश अधिकारी बऱ्याच वेळा भारतीय सैनिकांना अपमानास्पद वागणूक द्यायचा किंवा त्यांचा उल्लेख करताना किंवा त्यांना ऑर्डर देताना किंवा त्यांना काही बोलताना तो बऱ्याच वेळा अपमानित अशा प्रकारचं करायचा. त्यामुळे भारतीय सैनिकांचा त्याच्या या वागण्याचा त्यांना अतिशय कवायतीच्या वेळी त्यांना जो अपमान केला जात होता त्याच्याबद्दल त्यांना वाईट वाटत होतं. त्याचप्रमाणे नोकरीमध्ये बदल्यांबाबत पक्षपात केला जात होता, भेदभाव केला जात होता, त्यांना डावलाडावली केली जात होती आणि त्यामुळे ते लोक नाराज होते. त्याचप्रमाणे हिंदी सैनिकांनी कितीही चांगलं काम केलं किंवा किती पराक्रम गाजवला तरी बढती पदासाठी मात्र त्यांना योग्य ते अशा प्रकारचा न्याय मिळत नव्हता किंवा वरिष्ठ पदावरती त्यांची नियुक्ती केली जात नव्हती. बऱ्याच वेळा उच्च पदस्थ जे जागा होत्या किंवा उच्च पदस्थ सैन्यातल्या ज्या प्रमुख जागा होत्या त्या ठिकाणी हिंदी लोकांची किंवा हिंदी सैनिकांची वर्णी लावली जात नव्हती आणि त्यामुळे बऱ्याच वेळा या गोष्टी घडत होत्या, लक्षात घ्या. त्यामुळे सैनिकांमध्ये प्रचंड असंतोष होता. त्याचबरोबर आपण दुसरं कारण पाहणार आहोत, राजकीय कारणे. राजकीय कारणांमध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला लॉर्ड डलहौसी हा जो गव्हर्नर जनरल त्या काळामध्ये आलेला होता, या लॉर्ड डलहौसीने त्या काळामध्ये एक धोरण जाहीर केलेलं होतं. त्याने विशेषतः भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती जे संस्थानिक होते त्या संस्थाने खालसा करण्याचं जे धोरण आणलं होतं, त्या खालसा करण्याच्या धोरणामुळे ज्या संस्थानिकांना दत्तक जन्मतत्वाने जर मूलबाळ वारस नसेल तर अशा संस्थानिकांना दत्तक वारस घेता येणार नाही. आता हिंदू धर्मामध्ये असं होतं की एखाद्याला जन्मतत्वाने जर वारस नसेल तर अशी व्यक्ती आपल्या जवळच्या रक्ताच्या नात्यातील किंवा जवळच्या नात्यातील कोणी मुलाला दत्तक घेऊ शकत होता. धर्मशास्त्राप्रमाणे तो त्याचा अधिकृत वारस मानला जायचा. परंतु इंग्रजांना एकूण हे सगळी संस्थानं खालसा करायची असल्या कारणाने किंवा ती मोडीत काढायची असल्या कारणाने त्यांनी दत्तक वारस नामंजूर कायदा लॉर्ड डलहौसीने खालसा धोरणामध्ये घेतला आणि त्यातून अनेक अशा प्रकारची जी संस्थानं होती ती संस्थानं त्याने खालसा केली. त्याचप्रमाणे त्याने वतने, पद, पदव्या, तनखे हे स्थानिक असतात आणि त्यामुळे त्या व्यक्ती जिवंत असेपर्यंतच असू शकतात, त्या पारंपरिक पद्धतीने त्यांच्या वारसदारांना दिल्या जाणार नाही या नावाखाली अनेक सरदारांची त्यांनी पद, पदव्या, तनखे जप्त केली किंवा त्यांचे तनखे रद्द केले. त्यामुळे सुद्धा एक प्रकारे सरदारांमध्ये संस्थानिकांबरोबरच अनेक लोकांमध्ये असंतोष निर्माण झालेला होता. त्याचबरोबर संस्थानं गेल्यामुळे साहजिकच त्याच्यावर या संस्थानिकांकडे काम करणारे जे मोठ्या प्रमाणावरती सैनिक होते त्या सैनिकांनाही त्यांनी कामावरून कमी करून टाकले. त्यामुळे नोकरी गेलेले असे जे सैनिक होते त्या सैनिकांची नोकरी गेल्यामुळे साहजिकच ते शेती व्यवसायावर अवलंबून आले आणि शेतीवर अतिरिक्त भार पडला. साहजिकच त्यामुळे एक प्रकारे या सैनिकांमध्येही ब्रिटिश किंवा कंपनी सरकारच्या विरोधात एक वातावरण तयार झालेलं होतं आणि ज्यावेळी प्रत्यक्ष उठावाचा सुरुवात झाली त्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती संस्थानिक असतील, सैनिक असतील, सामान्य जनता असेल किंवा ज्यांची पद, पदव्या, तनखे गेलेले होते असे लोक मोठ्या प्रमाणावरती 1857च्या उठावामध्ये सहभागी झालेले दिसून येतात. त्यानंतर तिसरं एक कारण आहे ते म्हणजे आर्थिक कारण आहे. ब्रिटिश सरकारने महसुलामध्ये आपली जी काही पारंपरिक पद्धत होती ती पारंपरिक पद्धत बंद केली आणि त्याच्याऐवजी ब्रिटिश सत्तेला जास्तीत जास्त महसूल मिळावा म्हणून कायमधारा पद्धत, रयतवारी पद्धत किंवा महलवारी पद्धत या महसुलाच्या नव्या पद्धती आणण्याला सुरुवात केली. मित्रांनो, या पद्धतीमुळे काय होतं की कंपनी सरकारला निश्चित उत्पन्न यामुळे मिळणार होतं. या महसूल पद्धतीमध्ये शेतसारा जो होता तो वस्तुरूपाने न भरता रोख स्वरूपात भरण्याची सक्ती केली.
यापूर्वी कसं होतं मित्रांनो, की शेतकऱ्याकडे जर शेतीचा माल आला तर शेतकऱ्याला तो मालाच्या रूपाने सुद्धा सरकार दरबारी भरत होता. परंतु आता इंग्रजांनी तो वस्तू रूपात न भरता, धान्याच्या स्वरूपात न भरता तो रोख स्वरूपात भरण्याची सक्ती केली. त्याचप्रमाणे दुष्काळ, महापूर किंवा आपत्कालीन स्थितीमध्ये जर शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं उत्पन्न आलं नसेल, तर अशा वेळी यापूर्वी शेतसारा माफ केला जायचा. राजाकडून किंवा जी काही व्यवस्था असेल त्या व्यवस्थेकडून बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना शेतसारा माफ केला जाईल. परंतु या नव्या पद्धतीमध्ये कुठल्याही प्रकारची शेतसारा माफी दिली जात नव्हती. एवढंच नव्हे तर सरकारला निश्चित आणि कायमचं उत्पन्न येण्यासाठी सरकारने अशा प्रकारची अट काढून टाकलेली होती. त्यात तो रोख स्वरूपात भरला पाहिजे. रोख स्वरूपात भरण्यासाठी साहजिकच शेतकऱ्याला शेतीतल्या त्याचे जे काही वस्तू असेल, धान्य असेल ते भरता न येत असल्यामुळे रोख स्वरूपासाठी पैसा लागत होता आणि पैशासाठी बऱ्याच वेळा शेतकरी खाजगी सावकार आणि सरकार यांच्या कचाट्यात सापडला. परिणामी त्याला जमिनी विकण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. त्यातच कंपनीने जमीन ही विक्री योग्य वस्तू बनवून टाकली. तशा प्रकारचा कायदा केला. त्यामुळे शेतकऱ्याला आपली जमीन या कायद्याने विकता येऊ लागली, या नियमाने विकता येऊ लागली आणि साहजिकच याचा फायदा जे खाजगी सावकार जे होते ते सावकार त्याचा मोठ्या प्रमाणावरती फायदा घेऊन शेतकऱ्याच्या जमिनी विकत घेऊ लागले. त्यात बऱ्याच वेळा सरकार शेतसारा जर शेतकऱ्याने भरला नाही, रोख स्वरूपात भरला नाही, तर त्याची जमीन जप्त करायचा आणि जप्त करून तो विक्री करून टाकत असल्यामुळे बऱ्याच वेळा सावकार कमी किमतीची जमीन विकत घ्यायची. त्यामुळे शेतकरी भूमिहीन होऊ लागला, त्याची जमीन जुमला कमी होऊ लागला. कुठल्याही प्रकारच्या आपत्ती कालांमध्ये त्याला शेतसारा माफी मिळत नव्हती. अशा या अनेक अडचणीमध्ये, आर्थिकदृष्ट्या अडचणीमध्ये शेतकरी सापडलेला होता, सामान्य जनता सापडली होती. हे जे काही महसूल नवीन व्यवस्था होती, या नवीन व्यवस्थेमुळे शेतकरी पूर्ण नागवला जात होता, पूर्ण लुटला जात होता असं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे शेतकऱ्याची जमीन जुमला कमी होऊ लागलेला होता. साहजिकच एकेकाळी वैभव संपन्न अशा प्रकारचं सगळ्या जनतेचं पोट भरणारा हा जो शेतकरी आहे, ज्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो, हा जगाचा पोशिंदा मात्र आपल्याला असं दिसत होता की एका बाजूला तो संपूर्ण भिकेला लागायला लागलेला होता. आणि म्हणून कुठेतरी या सगळ्या आर्थिक कारणामुळे ब्रिटिशांच्या विरुद्ध एक असंतोष निर्माण होऊ लागला. हळूहळू लोकांना कळायला लागलं होतं की ब्रिटिश येण्यानेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण या अगोदर अशा प्रकारची आमच्या देशामध्ये परिस्थिती नव्हती. पण पाश्चात्य आले आणि पाश्चात्यांच्या धोरणामुळे ही नवी व्यवस्था येऊ लागलेली होती आणि म्हणून कुठेतरी तो संघर्ष होणं साहजिकच होतं. त्यानंतर चौथा मुद्दा आपण कारणांमध्ये पाहणार आहोत, तो म्हणजे धार्मिक कारण. धार्मिक कारणामध्ये साहजिकच कंपनीचे एकूण राज्यकारभाराच्या माध्यमातून काही नवीन धोरणं आणायला सुरुवात केली होती, काही नवीन नियम कायदे करायला सुरुवात केली होती. उदाहरणार्थ सतीबंदीचा कायदा किंवा सामाजिक सुधारणांचे काही कायदे सरकारने करायला सुरुवात केली. खरं म्हणजे सरकारचे काही कायदे हे चांगले होते, परंतु लोकांच्या विश्वासात न घेता किंवा जागृती न करता हे कायदे केल्यामुळे लोकांच्या मनामध्ये असा भ्रम निर्माण झाला की सरकार आमचा धर्म बुडवतो आहे, सरकार आमची संस्कृती बुडवायला निघालेलं आहे आणि म्हणून हे धर्मबुडवे सरकार जे आहे, हे धर्मबुडवे सरकार आपण नष्ट केले पाहिजे अशी जनतेची भावना झाली. इव्हन इंग्रजांना किंवा पाश्चात्यांना आपला धर्म संस्कृती मोडून इथे इंग्रजांचा धर्म, त्यांची संस्कृती इथे लादायची आहे, अशा प्रकारची एक सामान्य माणसाची भावना यामधून निर्माण होत गेली. साहजिकच ब्रिटिशांनी ज्या काही धोरणं राबवली त्याच्यामध्ये काही वेळेला त्यांनी मोठ्या प्रमाणावरती धर्मांतरही केलं, रूढी परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भारतीयांच्या मनामध्ये असंतोष निर्माण होत गेला. मागे आपण बोललो होतो, लक्षात घ्या, सैनिकांच्या कारणामध्ये की समुद्र ओलांडण्याची सक्ती केली गेली. भारतीय लोकांच्या मनामध्ये असे होते की समुद्र पर्यटन करणं म्हणजे धर्म मोडणे. आणि इंग्रजांनी ब्रह्मदेश, श्रीलंका किंवा आजूबाजूच्या देशावरती ज्यावेळी आक्रमणं केली त्यावेळी त्यांनी बळजबरीने
सक्तीने भारतीय सैनिकांना समुद्र पर्यटन करण्यास भाग पाडलं आणि त्याचा परिणाम असा झाला की साहजिकच सैनिकांच्या बरोबरच लोकांच्याही मनामध्ये तशा प्रकारची भावना पसरत गेली. त्यातच 1856 मध्ये ब्रिटिशांनी एनफिल्ड नावाची एक नवी बंदूक सैन्यामध्ये आणली. त्या बंदुकीचं जी काडतूस असायची त्या काडतुसाला आवरण हे एका आवरण जे आहे ते चरबीने लावलेलं होतं आणि सैनिकांमध्ये असं एक असंतोष पसरलेला होता की त्या काडतुसाचं आवरण जे दाताने तोडावं लागत होतं ते आवरणाला गायीची आणि डुकराची चरबी लावलेली आहे. गाय हिंदूंना पवित्र तर डुकर हे मुसलमानांना निषिद्ध होतं आणि त्यामुळे सैन्यामधील जे हिंदू आणि मुसलमान सैनिक होते त्या सैनिकांना एक प्रकारे असं वाटत होतं की इंग्रज आमच्या धर्म मोडायला निघालेले आहेत किंवा जाणीवपूर्वक त्यांनी अशा प्रकारची कृती केलेली आहे. त्यामुळे त्यामध्ये एक प्रकारची भावना पसरलेली होती असं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे अनेक या छोट्या मोठ्या अनेक कारणांनी हळूहळू भारतीय समाजामध्ये एक प्रकारे वातावरण जे आहे ते तयार झालेलं होतं आणि या वातावरणाच्या तयारीतून प्रत्यक्ष उठावाला सुरुवात कुठून झाली तर एनफिल्ड नावाच्या बंदुकीसाठी वापरली जाणारी जी काडतूस होती ती दाताने तोडावी लागत असल्यामुळे आणि त्याला गायीची आणि डुकराची चरबी लावलेली असते असे सैनिकांना वाटत होते. त्यामुळे अनेक सैनिकांनी ती वापरण्यास नकार दिली. तर अशा वेळी परेडच्या वेळी किंवा कवायतीच्या वेळी सैनिकांनी या भारतीय सैनिकांचा हा जो काही विरोध होता किंवा जो उठाव होता तो मोडून काढला होता. अशाच प्रकारची भावना पसरलेली असताना मंगल पांडे याने एक उठाव केला. 1857 मध्ये बराकपूर छावणीतील मंगल पांडे या सैनिकाने या असंतोषाला तोंड फोडलं आणि साहजिकच त्याने अशा प्रकारची ही बंदूक किंवा ते काडतूस तोडण्यास त्याने नकार दिला. इव्हन त्याने आपल्या सैनिकांना आव्हान केलं. तो ब्रिटिश अधिकाऱ्यांवर चालून गेला. त्यातील काही अधिकाऱ्यांना त्याने ठार मारलं. परंतु इंग्रजांनी मंगल पांडेला त्याचं जे बंड आहे ते मोडून काढलं, त्याला पकडलं, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्याला खटला भरून त्याला फाशी दिली. मंगल पांडेला फाशी दिल्यामुळे बराकीतील सैनिकांमध्ये असंतोष वाढला. पाहता पाहता या घटनेचे लखनौ, मेरठ येथील सैनिकांमध्ये त्याचा प्रसार झाला आणि तेथील सैनिकांनी उठाव केला. त्या सैनिकांनी इंग्रजांना शिक्षा करण्यासाठी किंवा इंग्रजांप्रती त्यांचा विरोध असल्या कारणाने त्यांनी इंग्रजांना ठार मारणे किंवा त्यांच्या कुटुंबियांना धडा शिकवणे किंवा प्रसंगी त्यांच्यात दहशत निर्माण करण्यासाठी कत्तली करणे, त्यांचे घरे जाळणे, त्यांच्या वसाहतींवर हल्ले करायला सुरुवात केली. त्यातील काही शिपायांनी दिल्लीकडे आगेकूच केली. दिल्लीकडे आगेकूच केली. दिल्लीकडे गेल्यानंतर साहजिकच 12 मे 1857 रोजी हिंदी शिपायांनी दिल्ली ताब्यात घेतली, दिल्ली जिंकून घेतली आणि दिल्लीचा जो मोगल बादशाह होता बहादूरशाह जफर हा 80 वर्षाचा म्हातारा बादशाह याच्याकडे लढ्याचे नेतृत्व दिले. त्याला शहनशाह ए हिंदुस्तान असं बनविण्यात आलं किंवा सैनिकांनी या लढ्यावाल्यांनी त्याला जाहीर केलं. लक्षात प्रत्येक मोगल बादशाहच्या हातात जरी सत्ता असली तरी प्रत्यक्षात सत्ता त्यावेळचे जे लढ्यातील प्रमुख नेते होते त्यामध्ये नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, अयोध्येची राणी बेगम हजरत महल, मौलवी अमीनुल्ला, कुंवर सिंग एवढंच नव्हे तर या सगळ्या दिल्लीच्या सैन्याचं नेतृत्व ज्याने केलं होतं तो बख्त खान सेनानी या सर्वांच्या हातामध्ये प्रत्यक्षात खऱ्या अर्थाने ते नेतृत्व होतं. त्यातून मोठ्या प्रमाणावरती हा लढा सुरू झाला. 27 मे 1857 रोजी या हिंदी सैनिकांनी दिल्ली परत मिळवण्यासाठी इंग्रजांनी आपली शक्ती पूर्णपणाला लावली. ब्रिगेडियर जॉन निकोलस हा दिल्लीवर चालून आला परंतु तो या सैनिकांपुढे मारला गेला. त्यानंतर सर जॉन लॉरेन्स याने व त्याच वेळी त्याने शिखांच्या पलटणी आपल्याबरोबर मिळवल्या. साहजिकच इंग्रजांना शिखांच्या पलटणीची मदत मिळाली आणि ब्रिटिशांनी दिल्ली मोठ्या कशिबीने जिंकली.
ब्रिटिश जनरल हडसन याने बहादूरशाह जफरला अटक करून त्याला ब्रह्मदेशातील रंगून येथे पाठवून दिले आणि 1862 मध्ये बहादूरशाह जफर याचा ब्रह्मदेशातील रंगून येथेच पुढील काळामध्ये निधन होऊन झाले. त्यापूर्वी या उठावाच्या यापूर्वी अयोध्या, लखनौ, वायव्य प्रांतात तसे अलीगड, विटावा, मथुरा, लखनौ, बरेली, आजमगड, फैजाबाद, कानपूर, झाशी, अहमदाबाद येथे उठाव जो आहे तो उठाव वनव्यासारखा पसरला होता. बिहारमधील पाटणाजवळील दानापूरच्या छावणीतील शिपायांनी उठाव केला. या उठावाचं नेतृत्व पश्चिम बिहारमधील एक जमीनदार कुंवरसिंह नावाचे जमीनदार होते. या कुंवरसिंह नावाच्या जमीनदाराने या उठावाचं नेतृत्व आपल्या खांद्यावर घेतलं. त्याच्या मार्गदर्शनाखाली लढा सुरू झाला, परंतु इंग्रजांनी तो लढाई आपल्या पाशवी बळाच्या साहाय्याने मोडून काढला. त्यानंतर कानपूर येथे नानासाहेब पेशव्यांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाला. हा उठाव दडपून टाकण्यासाठी इंग्रज सेनापती हॅवलॉक कानपूरमध्ये दाखल झाला. नानासाहेब पेशवे व तात्या टोपे, सेनापती तात्या टोपे यांनी कानपूर स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु दुर्दैवाने तो यशस्वी झाला. ब्रिटिश सैन्याचा मुख्य कमांडर कॉलिन कॉम्बेल यांनी तात्या टोपेंचा पराभव केला आणि त्यांनी कानपूर परत मिळविले. नेपाळचा राजा जंग बहादूर गुरखा यांच्या मदतीने कॉलिन कॉम्बेल याने आपली संपूर्ण शक्ती आणि अनुभव पणाला लावून त्याने लखनौही मिळवून घेतले. यावेळी हिंदी सैनिकांचं नेतृत्व मौलवी अहमदुल्ला यांनी केलेलं होतं. कानपूरचा उठाव अयशस्वी ठरल्यानंतर साहजिकच इकडे झाशीमध्ये हिंदी सैन्याने ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केला आणि झाशीच्या या उठावालांचं नेतृत्व राणी लक्ष्मीबाईच्या नेतृत्वाखाली आणि सेनापती तात्या टोपे, नानासाहेब पेशव्यांच्या मदतीने हा उठाव संघटित करण्यात आला. यावेळी ब्रिटिश अधिकारी सर ह्यू रोज यांनी झाशीला वेढा दिला. राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, नानासाहेब पेशव्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली. एवढंच नव्हे तर राणी लक्ष्मीबाईला या उठावातून बाहेर काढण्यासाठी तात्या टोपे धावून गेले. परिणामी झाशीचा लढा अयशस्वी झाला आणि राणी लक्ष्मीबाई त्यातून निसटल्या. साहजिकच त्या कालपीकडे आल्या आणि कालपी येथे लढा करून आला आणि दुर्दैवाने राणी लक्ष्मीबाई या पराभूत झाल्या आणि त्यांना तिथे वीरमरण आलं. त्याचवेळी ग्वालियरचे जे सरदार होते मानसिंह यांनी विश्वासघाताने तात्या टोपेंना पकडून इंग्रजांच्या हवाले केले. परिणामी 1859 मध्ये इंग्रजांनी तात्या टोपेवर खटला दाखल करून त्यांना फाशी देण्यात आली. त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रातील काही उठावांचे स्वरूप आपण पाहणार आहोत. महाराष्ट्रामध्ये साताऱ्यात रंगो बापूजी गुप्ते यांनी उठाव घडवून आणण्याचा प्रयत्न केला. तर नरगुंदचे संस्थानिक बाबासाहेब भावे यांनी 1858 मध्ये उठाव केला, परंतु इंग्रजांनी त्या दोघांचेही उठाव मोडून काढले. इकडे खानदेशात भीमा नाईक, कजारसिंग नाईक यांनी इंग्रजांच्या 7 लाखाचा सरकारी खजिना लुटला आणि जळगाव जवळील आंबापानी येथे इंग्रज व भिल्ल यांच्यामध्ये एक लढाई घडून आली आणि त्या लढाईमध्ये भिलांचा पराभव झाला आणि इंग्रजांनी अनेकांना पकडून त्यांच्यावर खटले भरून त्यांना सार्वत्रिकरित्या फाशी दिली. कोल्हापूरमध्ये रामजी शिरसाट यांनी सरकारी खजिना ताब्यात घेतला व स्वातंत्र्य युद्धात सहभागी होणारे सैन्यांना गोळा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी कोल्हापूरचे राजघराण्यातील चिमासाहेब यांनी या कोल्हापूरच्या उठावाचे नेतृत्व आपल्या हाती घेतले. त्यांनी बेळगाव, धारवाड, कोल्हापूर येथे त्यांच्या नेतृत्वाखाली या उठावाला चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु ब्रिटिशांच्या पाशवी शक्तीपुढे त्यांचाही निभाव लागला नाही. 1857चे हे स्वातंत्र्य युद्ध जवळपास 1.25 वर्ष चालू होतं. या उठावातील शिपायांची संख्या
1,00,000च्या आसपास होती. शौर्य, पराक्रम, साहस यात ते कोणीही कमी नव्हते. तरीही दुर्दैवाने या लढ्यामध्ये भारतीयांना अपयश आले. त्याची अनेक कारणं आहेत. कारण हा उठाव एकाच वेळी सर्व देशामध्ये झाला नाही. प्रत्येक वेळी वेगवेगळा उठाव होत गेल्यामुळे इंग्रजांना तो दडपून काढता आला. बऱ्याच ठिकाणी इंग्रजांनी फोडाजोडा नीतीचा अवलंब केला, फंद फितुरी केल्या. त्यामुळे सुद्धा इंग्रजांना हा उठाव मोडून काढता आला असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर अशा प्रकारचा हा सगळा जो संघर्ष होता, हा संघर्ष कुठेतरी ब्रिटिशांच्या ज्या वसाहतवादी धोरणाला भारतीयांची ती एक प्रतिक्रिया होती, भारतीयांचा तो संघर्ष होता, विरोध होता असं आपल्याला दिसून येतं. ब्रिटिश शासनाच्या धोरणाच्या विरोधात ती प्रतिक्रिया होती. त्यामुळे या 1857चा अशा प्रकारचा महाकाय उठाव झाल्यानंतर याचे दूरगामी परिणाम झाले. हा उठाव मोडून काढल्यानंतर त्याचे परिणाम जेव्हा आपण पाहतो तेव्हा परिणामामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जाणीव आपल्याला दिसते की राणीने जाहीरनामा प्रसिद्ध केला. 1858 मध्ये राणीने जाहीरनामा प्रसिद्ध केला. कारण ब्रिटिशांना आणि राणीलाही अशा प्रकारचा अभूतपूर्व अशा प्रकारचा लढा पाहिल्यानंतर जाणीव झाली की भारतीयांच्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती असंतोष निर्माण झालेला आहे आणि म्हणून असंतोष कमी करायचा असेल तर त्याच्यावर राणीने जाहीरनामा काढून एक फुंकर घालण्याचा प्रयत्न केला असं आपल्याला दिसेल. या जाहीरनाम्यामध्ये राणीने साहजिकच भारतीय प्रजा जी आहे ती आमची प्रजा असून तिच्या उत्कर्षासाठी राणीने काही आश्वासनं दिलेली होती. विशेषतः भारतीय प्रजाजनामध्ये वंश, जात, धर्म किंवा जन्मस्थान या निकषावर कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही असं जाहीर केलेलं होतं. एवढंच नव्हे तर भारतीय सैनिकांना किंवा भारतीय जनतेला नोकऱ्या या गुणवत्तेच्या निकषावर दिल्या जातील, त्यासाठी कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही असं जाहीर केलेलं होतं. धार्मिक बाबतीत ब्रिटिश सरकार यापुढे कुठल्याही प्रकारच्या सामाजिक धार्मिक सुधारणांमध्ये हस्तक्षेप करणार नाही असेही राणीने आश्वासन देऊन धार्मिक जे काही लोक होते त्या लोकांच्या याच्यावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे संस्थानिकांशी केलेले जे करार आहेत त्या करारांचं पालन केलं जाईल किंवा ते सरकार दरबारी पाळले जातील असेही राणीने जाहीर करून संस्थानिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टीमुळे एक प्रकारे राणीने जाहीरनामा काढून पुढील काळात ब्रिटिशांचं कसं धोरण राहील हे जाहीर केलं. एवढंच नव्हे तर लवकरच कंपनी सत्ता नष्ट करून ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता भारतात आणली जाईल असंही एक सूचोवाच जे आहे ते राणीने जाहीरनाम्यामध्ये केलेलं होतं. त्यामुळे साहजिकच एक प्रकारचे दीर्घगामी परिणाम पुढे 1857च्या उठावानंतर दिसून येतात. पण हा उठाव जरी ब्रिटिशांनी दडपून टाकला तरी सुद्धा आपल्याला एक गोष्ट इथे लक्षात घ्यावी लागेल की पाशवी बळाच्या जोरावर त्यांनी जरी हा उठाव दडपून टाकला तरी प्रत्यक्षात भारतीय लोकांच्या मनात ब्रिटिशां किंवा पाश्चात्यांबद्दलची भावना नष्ट करता आलेली नव्हती. त्यामुळे कळत नकळत भारतीय लोकांच्या मनामध्ये राष्ट्रीय भावनेचा उदय होऊ लागलेला होता किंवा ती भावना वाढायला लागलेली होती आणि ब्रिटिशांना या देशातून हुसकून लावल्याशिवाय नष्ट केल्याशिवाय आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही ही जी पुढील काळाची भावना निर्माण केली त्या भावनेचा उदय हा राष्ट्रीय भावनेचा उदय 1857च्या उठावानंतर निर्माण झाला. एवढंच नव्हे तर आपल्याला या पद्धतीने ब्रिटिशांना हुसकून लावता येत नाही, त्यासाठी आपल्याला अन्य मार्ग शोधावे लागतील किंवा आपण आता दुसरे मार्ग शोधले पाहिजे अशा प्रकारची जाणीव भारतीय नेत्यांना किंवा भारतीय शिक्षित नेतृत्व करणाऱ्या लोकांना जाणीव झाली आणि त्या प्रकारचे मार्ग शोधण्याकडे त्यांचा कल वाढला असं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर ब्रिटिशांनी सुद्धा पुढील काळामध्ये आपल्याला जर भारतावर दीर्घकाळ राज्य करायचं असेल तर 1857च्या उठावामध्ये हिंदू, मुस्लिम व सर्व इतर समाज ज्या पद्धतीने खांद्याला लावून लढला तशाच प्रकारच्या खांद्याला लावून होऊ नये याच्यासाठी आता या देशामध्ये फोडावर राज्य करा हे धोरण अवलंबायचे. त्यामुळे पुढील काळामध्ये जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला इंग्रजांनी मुस्लिमांना हिंदूंपासून तोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. इव्हन युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये तशा प्रकारचे प्रयत्न केले जाऊ लागले किंवा तशा प्रकारची रणनीती भारतात निर्माण केली जावी यासाठी तिथे वातावरण किंवा त्यावर चर्चा होऊ लागलेली होती आणि आपण जेव्हा पुढचा इतिहास पाहतो त्यावेळेला इंग्रजांचे हे धोरण
खरं झालेलं आपल्याला दिसून येतं, असं आपल्याला बाब दिसून येतं. मित्रांनो, या सगळ्या आपण हा जो मुद्दा पाहिला 1857चा स्वातंत्र्य लढा, खूप आपण धावता आढावा याच्यामध्ये आपण जरी घेतलेला असला तरी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की 1857चा उठाव, सावरकरांनी जो उल्लेख केला आहे की 1857चा जो स्वातंत्र्य लढा आहे हा स्वातंत्र्य लढाच होता. ती ब्रिटिशांच्या अन्यायी, अत्याचारी, वसाहतवादी अशा प्रकारचे जे काही धोरण होते त्या धोरणाविरुद्ध भारतीयांचा तो संघर्ष होता असं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून आपण 1857चा जो स्वातंत्र्य लढा आहे तो स्वातंत्र्य लढा एक वसाहतवादी धोरणाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष या मुद्द्याखालीच आपण तो अभ्यासणार आहोत किंवा आपण तो अभ्यासलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. धन्यवाद.